कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे। नागरिकात भीतीचे वातावरण आहे। मात्र याला वर्धा जिल्हा अपवाद आहे। वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही। कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य, महसूल, पोलीस विभाग तसेच शहर पातळीवर नगर परिषद प्रशासन जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करत आहे। देवडी तालुक्यात शिरपूर, अंदोरी, आपटी या ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आली आहे। बाहेर जिल्ह्याच्या कोणत्याही व्यक्ती किंवा कोणत्याही नागरिकाला जिल्ह्यात येऊ नये याकरिता खबरदारी घेण्यात येत आहे। लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरीब मजूर, लघु व्यवसाय करणाऱ्यांना होतो आहे। फुलगाव येथे बाहेर राज्यातून मजूर आले होते। लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या गावी जाता आले नाही। त्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था शहरातील स्वयंसेवी संस्थांनी केली आहे। फुलगाव शहरामध्ये कामाशिवाय फिरणाऱ्या लोकांवर दंडाची कारवाई करणे सुरू आहे। त्यामध्ये 14 प्रकरणामध्ये 17,000चा दंड आपण वसूल केलेला आहे। त्याचबरोबर शहरामध्ये नगर परिषदेचं कीर्तक पथक कार्यरत असून त्या माध्यमातून कामाशिवाय फिरणाऱ्या लोकांना दंडाची आणि वेळोवेळी दंडाची आकारणी करण्यात येत आहे। लोकांना या निमित्त आमचं एवढं आव्हान आहे, प्रशासन सगळं सज्ज असताना, संपूर्ण फवारणीचे, संपूर्ण हँडवॉश स्टेशन वगैरे कार्यरत असताना तुम्ही कामाशिवाय बाहेर राहून नगर परिषदेच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करू नये। नगर परिषद सहकार्य करावे, कामाशिवाय बाहर निकलने टाळावे। जो आज मार्केट पूरा बंद है, हम सभी इसका समर्थन करते हैं, लेकिन अगर प्रशासन एक दिन भी एक दुकानदार को खोलने की परमिशन दे तो कुछ हद तक हमें भी एक सहायता रूप में कुछ मिल जाएगा। मेरी प्रशासन से ये उम्मीद है कि हमें भी हफ्ते में एक दिन, जैसे हम फोटोग्राफर हैं, एक दिन खुलने का हमें मौका दें। जेरोक्स है, कुछ ऐसे लोगों की ज़रूरतें हैं फ़ोटोज़ वगैरह की, तो वो हम एक दिन के लिए उनकी पूरी कर सकते हैं। आपल्या लॉकडाऊनबद्दल जे आपल्याला दुकानात अडचण चाललेली आहे मालाबद्दल किंवा जे आपल्याला जीवनावर वस्तू आवश्यक आहे ती मिळत आहे आणि किराणा किंवा भाजीपाला व मेडिकल याची सुविधा चालू आहे आणि शासकीय कर्मचारी जे आहे ते या गोष्टीवर छान नियंत्रण ठेवत आहे आणि पब्लिकने सुद्धा आपले डिस्टन्स वापरावे आणि गर्दी करू नये अशी ही शासकीय पण विनंती आहे। आणि जे आपल्यासाठी परिश्रम करत आहे डॉक्टर्स आणि पोलीस खाते किंवा आरोग्याशी जे सगळं खाते आहे ते आपल्याशी सगळे जुळून आहे, त्यामुळे त्यांनाही आपल्याला कॉपरेट करणं आहे। तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात युवा मित्र परिवाराने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन आरोग्य विभागाला हातभार लावला आहे। कोरोनाविषयीची भीती आजही नागरिकांच्या मनात घर करून आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सफाई कामगार हे देवदूत ठरले आहे। संचारबंदीची तारीख आता 30 एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सुजाण नागरिकांच्या दक्षतेमुळे हा संपूर्ण परिसर कोरोना मुक्त आहे। विदर्भ न्यूज करिता वर्धा येथून हर्षल काळे तर पुलगाव येथून प्रवीण फुसाटे यांचा हा वृत्तांत।